परभणी जिल्ह्याला पावसाने झोडपलंय। परभणीतील 52 पैकी 50 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। मुसळधार पावसामुळे खरीपांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सोयाबीन आणि कापसाच्या पिकांमध्ये पाणी साचल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। परभणी जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून सातत्याने पाऊस होता। काल सायंकाळपासून पावसाने विश्रांती जरी घेतली असली तरी मात्र पावसाचा रौद्र रूप या ठिकाणी परभणीकरांना पाहायला मिळाला। 30 तासात तब्बल 132 मिलीमीटर इतका पाऊस झाला आणि खरं तर 52 मंडळांपैकी 50 महसूल मंडळात या ठिकाणी अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे। वार्षिक सरासरी 615 मिलीमीटरची असताना या ठिकाणी 664 मिलीमीटर इतका पाऊस या ठिकाणी झालेला आहे। पूर्ण पिके या ठिकाणी अनेक पिके या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहे। तब्बल 2,12,000 हेक्टर इतक्या क्षेत्रावरती हा खरं तर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। सोयाबीनच्या या प्लॉटमध्ये मी आहे आणि आपण पाहू शकता की माझ्या गुडघ्या एवढं पाणी या सोयाबीनच्या प्लॉट मध्ये साचलेलं आहे। शेंगा या ठिकाणी सोयाबीनला लागलेल्या अवस्थेत आहे, मात्र सोयाबीन आता पूर्णपणे या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, पिंगळी, परभणी।